तुम्ही कधी तुपामध्ये केळी आणि काजू घालून पाहिले आहे का? नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण खूप युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत. केळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियमचा स्रोत असतो, पण मुलं ती खायला मागत नाहीत आणि मुलं खायला कंटाळा करतात. तर अशा वेळी आपण मुलांना खाऊ घालण्यासाठी अशी युनिक आयडिया वापरून असा नवीन पदार्थ जर बनवला तर नक्कीच आपण केळी मुलांच्या पोटामध्ये घालू शकतो. तर आता आपण घेतलेले आहेत 3 केळी. तर आपण केळीची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण ही तुपामध्ये घालणार आहोत. तर आपण केळी तुपामध्ये घातलेले आहेत. तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण 20 ते 25 काजू थोडेसे कट करून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा आपण आता ह्या तुपामध्ये घातलेले आहेत. आता आपण दोन्ही व्यवस्थित परतणार आहोत तुपामध्ये. म्हणजे परतल्यानंतर जे आहे ना, ही केळी आपली व्यवस्थित मऊ होते आणि आपल्याला ती मॅश पण करता येते व्यवस्थितपणे. तर हे पहा. आणि चव जी आहे ना, केळी तुपामध्ये घातल्यामुळं या पदार्थाला खूप छान चव येते, जी की मुलांच्या खूप आवडीची चव बनते. आणि नक्कीच मुलं हा पदार्थ तुमच्या घरी आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळेस नक्की बनवायला लावणार. तर हे पहा, आता आपण ही पूर्णपणे केळी मॅश करून घेतलेली आहे आणि तुपामध्ये आपण आता व्यवस्थित परतवून घेतलेली आहे. हे पहा, आता आपण घातलेलं आहे 1 वाटी बेसन. तुम्हाला जर क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही यानुसार प्रमाण तुमचं वाढवू शकता. आता आपण बेसन घातल्यानंतर हे चांगले 7 ते 8 मिनिटांपर्यंत व्यवस्थित बेसन भाजून घेणार आहेत, कारण बेसन भाजल्याशिवाय ह्या पदार्थामध्ये व्यवस्थित चव येणार नाही. तर तुपामध्ये आपल्याला हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्याला थोडंसं तूप सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे. तर हे पहा, या पद्धतीनं आपल्याला हे परतत असताना सतत हलवत राहायचे, कारण खाली चिकटण्याची जास्त शक्यता असते याची. तूप सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे. हे पहा, तर कंटिन्यू हलवत राहिलेलं आहे आपण याला. खाली अजिबात चिकटलं नाही पाहिजे पॅनला ते. तसं तर नॉनस्टिकचंच पॅन तुम्ही वापरा हा पदार्थ बनवण्यासाठी, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते अजिबात खाली चिकटणार नाही. सतत हलवत राहायचं आणि थोडंसं मॅश करत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर केळीचे थोडेसे तुकडे राहिलेले असतील तर ते सुद्धा व्यवस्थित मॅश होऊन जातील. तर हे पहा, या पद्धतीने हलवत राहायचं. मुलांना कशी बाहेरची मिठाई खायची म्हणलं तर आवडते, आणि आपण घरी जर फळं खायला घातले तर मुलं खायला मागत नाहीत आणि खात नाहीत. तर अशा वेळी आपण असे काहीतरी नवीन पदार्थ बनवून मुलांना खाऊ घातले ना, की मुलं बाहेरचं खायला अजिबात मागणार नाहीत. आणि शक्यतोवर आता तर पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यामध्ये तर अजिबात बाहेरचं खाल्लंच नाही पाहिजे. तर अशा वेळी आपण मुलांना खाऊ घालण्यासाठी अशी नवीन आयडिया वापरून मुलांना घरचेच पदार्थ खाण्यासाठी आपण भाग पाडू शकतो. आता आपण घातलेले आहे दूध पावडर. तर ही अर्धी वाटी आहे. आता दूध पावडर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. दूध पावडर, बेसन आणि केळी आपली व्यवस्थितपणे मिक्स झाली पाहिजे. तर हे पहा, दूध पावडर आणखीन मिक्स झालेलं नाही, तर तिचा कलर आपल्याला पांढरा दिसत आहे. आणि ह्याला व्यवस्थितपणे आता थोडंसं तूप सुटलं पाहिजे खाली. या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी ते पाऊण वाटी दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर पण आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचे आपल्याला. तर हे पहा, या पद्धतीने हलवत पण राहायचे, कारण ते खाली पण चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. तर हे असं थोडं थोडंसं अधूनमधून मॅश करत राहायचे, म्हणजे त्याचा स्मूथनेस आहे ना, तर तो खूप परफेक्ट येतो. आणि आपल्याला अजिबात हा पदार्थ कशापासून बनवला आहे तो ओळखायला येणार नाही. मुलांना जर तुम्ही सुरुवातीला हा पदार्थ खायला दिला ना, तर अजिबात ते ओळखू शकणार नाहीत की हा पदार्थ कशापासून बनवलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे. आता आपलं दूध जे आहे ना, पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते एकदम सॉफ्ट बनलेलं आहे. एकदम परफेक्ट जे आहे ना, आपलं टेक्स्चर हवं होतं आपल्याला ते एकदम तसं परफेक्ट आलेलं आहे. तर या पद्धतीनं हे मॅश पण करत राहायचं अधूनमधून आपल्याला हे. आता आपला एक महत्त्वाचा पदार्थ ह्याच्यामध्ये घालायचा राहिलेला आहे, तो म्हणजे साखर. आणि आपण 3 केळी, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं आणि अर्धी वाटी दूध पावडर घेतलेलं होतं. तर त्यासाठी आपण 1 वाटीच साखर घेतलेली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार घेऊ शकता. तर हे परफेक्ट प्रमाण आहे गोडीसाठी. तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी साखर घेतली तरीही चालतं. आणि सर्वात शेवटी आपण घातलेलं आहे विलायची. तर आता आपला जो पदार्थ आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता
कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.